आपण सर्कल संदर्भात इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर सर्कल ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वर्तुळ है ना. आता सर्कलचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण समजून घेऊ. सपोज मी इथं एक सर्कल ड्रॉ करतो. ओके. आता हे अनंत बिंदूचा संच आहे, पण एका विशिष्ट बिंदूपासून हे सर्व बिंदू काय आहेत, समान अंतरावर आहेत. बरोबर आहे ना. त्यावरून हा सर्कल तयार होत असतो. आता सर्कल संदर्भात सर्वात महत्वपूर्ण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तो आहे त्याचा केंद्रबिंदू. काय आहे, केंद्रबिंदू. सपोज हा एक वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याला मी ओ अक्षरानं दाखवलं. कोणत्या अक्षरानं, ओ. तर हा जो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्याला म्हणतो आपण वर्तुळ केंद्र. वर्तुळ केंद्राला इंग्रजीमध्ये म्हणायचं सेंटर ऑफ सर्कल. काय म्हणायचं, सेंटर ऑफ सर्कल. सो सेंटर ऑफ सर्कल जे आहे त्याला मराठीमध्ये आपण म्हणलो वर्तुळ केंद्र. काय म्हणलो त्याला आपण, वर्तुळ केंद्र. त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंत जी रेषा असते, म्हणजे वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी जी रेषा असते, सपोज आपण स्ट्रेट लाईन घेऊ. ओके. सपोज वर्तुळावरचा बिंदू आहे ए. कोणता बिंदू घेतो वर्तुळावरचा, ए बिंदू घेतो. तर आता ए हा जो आहे हा एक वर्तुळावरचा बिंदू आहे आणि ओ काय आहे, वर्तुळ केंद्र आहे. तर वर्तुळापासून वर्तुळ केंद्रापर्यंत जे अंतर आहे त्या अंतराला म्हणायचं त्रिज्या. काय म्हणायचं, त्रिज्या. आणि त्रिज्या जे आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण रेडियस. काय म्हणतो, रेडियस. रेडियस म्हणजे काय, त्रिज्या. आणि वर्तुळाची त्रिज्या जी आहे ही सामान्यपणे हे जे अंतर आहे हे अंतर आपण कोणत्या इंग्रजी अक्षरात दर्शवतो, आर. म्हणजे आर ही वर्तुळाची काय आहे, त्रिज्या. त्यानंतर आता वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जर आपण जोडले, समजा या ठिकाणी एक पॉइंट होता P आणि इथे एक पॉइंट आहे Q. तर वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेला म्हणायचं पा जीवा. काय म्हणायचं, जीवा. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण कॉर्ड. काय म्हणतो, कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, मग जीवा. आता अशी एखादी जीवा असू शकते की जी जीवा कशातून जाते बरं, वर्तुळ केंद्रातून. कशातून जाते, वर्तुळ केंद्रातून. आता मी एक जीवा ड्रॉ करायलो, तर या जीवेचं वैशिष्ट्य आहे की कशातून पास झाली बरं, वर्तुळ केंद्रापासून. वर्तुळ केंद्रातून पास झाली. बरोबर आहे का. समजा हिचं नाव आहे एलियम. काय नाव आहे, एलियम. आता एलियम ही सुद्धा जीवा आहे, पण त्या जीवेचं वैशिष्ट्य काय आहे बरं, की ही जीवा कशातून पास झालेली आहे, वर्तुळ केंद्रातून. म्हणजे ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि वर्तुळाची सर्वात मोठी जी जीवा असते तिला काय म्हणतो आपण, व्यास. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं डायमीटर. काय म्हणायचं, डायमीटर. डायमीटर म्हणजे काय, मग व्यास. आता हे जे व्यास आहे हे सामान्यपणे कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवतो आपण, स्मॉल लेटर डी. बरोबर. आता या व्यास या तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ओ पासून एल पर्यंत ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ओ पासून एम पर्यंत ही सुद्धा वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. म्हणजे डायमीटर काढताना आपण त्रिज्या किती वेळेस गेलो, दोन वेळेस.
म्हणून डायमीटर जर काढायचं असेल तर दोन त्रिज्येची आपण बेरीज जर केली तर ते आन्सर किती निघतं? 2r. किती निघतं? 2r. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की व्यास हे त्रिज्येपेक्षा कसं असतं? दुप्पट असतं. कसं असतं? दुप्पट असतं. आणि म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल डी म्हणजे कोण सांगा? डायमीटर. डी म्हणजे काय? डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर म्हणजे कोण? रेडियस. सो वी कॅन से डायमीटर इज डबल द रेडियस. रेडियस पेक्षा ती काय असते? दुप्पट असते. आता या वर्तुळाच्या संदर्भात आपल्याला जे दोन फॉर्म्युले शिकायचे आहेत तर ते फॉर्म्युल्याबद्दल आपण बोलूया अगोदर. सर्वप्रथम आपल्याला बोलायचं आहे वर्तुळाच्या परिघा संदर्भात. परिघ जे आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सर्क्युम्फरन्स. काय म्हणतात? सर्क्युम्फरन्स म्हणजे परिघ. मग आता परिघ काय आहे? समजा ही जी सर्कल आहे ही जर एखादी तार आहे मग त्या तारेला आपण काय करायचं? सरळ जर केलं तर ते जे अंतर असतं ते अंतर काय असतं? परिघ असतं. ज्याला आपण काय म्हणलो होतो? सर्क्युम्फरन्स. मग आता या सर्क्युम्फरन्सचा एक फॉर्म्युला आहे पहा. मग सी जर करायचं असेल आपल्याला तर काय असतं माहितीये का? तुम्हाला एक सांगतो मी की वर्तुळाचं माप हे किती असतं? 360. किती अंश असतं? 360. आणि पाय डिग्री म्हणजे 180. मग वर्तुळाचं माप किती व्हायला? 2 पाय. किती व्हायला? 2 पाय. त्यावरून ट्रिक लक्षात ठेवायची. हे जे 2 पाय असतात या 2 पायला आपल्याला कशाने गुणायचं आहे? वर्तुळाच्या त्रिज्येने गुणायचं. मग सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाया r. आता हे जे पाया आहे ना हे ग्रीक शब्द आहे पहा. त्याची एक व्हॅल्यू जी आहे ती असते 22/7 किंवा त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती असते? 3.14. तुम्ही जेव्हा गणित सॉल्व्ह करणार ना तर तुमची संख्या जर 7च्या पटीत असेल, निमपट असेल, दुप्पट, तिप्पट, दशांशामध्ये काही असू द्या, पण 7 न जर निशेष भाग जात असेल तर अशा वेळेस तुम्ही पायची किंमत काय वापरायची? 22/7 22/7 वापरायची. परंतु जर 7च्या पटीतील संख्या नसेल, निशेष भाग जर 7 ने जात नसेल तर अशा वेळेस पायची किंमत ही किती वापरायची? 3.14. आता सर्क्युम्फरन्सचा व्यास संदर्भात फॉर्म्युला जर करायचा तर मला सांगा व्यास बरोबर काय आहे? 2 गुणिले त्रिज्या. म्हणजे इथलं 2 आणि r याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? d लिहू शकतो. म्हणून सर्क्युम्फरन्सचा व्यास वरून जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे? पाय d. म्हणजे याचा अर्थ सर्क्युम्फरन्स दोन फॉर्म्युले आपण अभ्यासले तर दोन फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला कोणता आहे? c बरोबर 2 पाय r आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? c बरोबर पाय d. आणि दुसरी जी गोष्ट आपल्याला शिकायची आहे फॉर्म्युल्यामध्ये तर तो आहे एरिया. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ. काय शिकायचं आपल्याला? वर्तुळाचे क्षेत्रफळ. वाटल्यास इथे लिहितो मी की एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ. ओके. ओके. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी आपण एक सिंबल वापरणार. हे एरिया मधलं पहिलं अक्षर कोणतं दिसतं तुम्हाला? ए. मग ए बरोबर आपण काय गृहीत धरायचं? एरिया ऑफ सर्कल. दरवेळेस इतकं मोठं लिहायला पुरेल का आपल्याला? नाही. तर ए इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. बरोबर. आणि एक तर माहिती तुम्हाला पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7 किंवा 3.14. आणि व्यासवरून जर काढायचा असेल तर तो फॉर्म्युला आहे पाय डी स्क्वेअर अपॉन 4. अशा पद्धतीनं आज आपण जे जे फॉर्म्युले शिकले
ते मी तुम्हाला आठवण करून देतो. एकूण आपण अप्रत्यक्ष 5 फॉर्म्युले शिकले. 5 जरी मी 2 टॉपिक सांगत असेल पण फॉर्म्युले किती शिकलो आपण? 5. पहिला फॉर्म्युला पाहिला आपण की त्रिज्या आणि व्यास यांचा सहसंबंध, की ज्यामध्ये b बरोबर काय आहे? 2r, म्हणजे डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. दुसरा फॉर्म्युला पाहिला आपण c इज इक्वल टू 2 पाय r, परिघा संदर्भात. व्यास जर दिलेला असेल तर c बरोबर काय फॉर्म्युला वापरायचा सांगा? पाय d. एरिया ऑफ सर्कल काढताना त्रिज्या दिलेली असेल तर कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? a इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. ओके, a इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. आणि जर व्यास दिलेला असेल तर सूत्र क्रमांक 5 तुम्ही वापरणार. ते काय आहे? एरिया इज इक्वल टू id स्क्वेअर अपॉन 4. आता यावर आधारित काही उदाहरण आपण डिस्कस करू. तुमच्या समोर मी 2 उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण तर पहा, इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर. पहा, रेडियस किती दिलेली आहे? 7 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? व्यास फाइंड करायचा आहे. सर्कम्फरन्स c फाइंड करायचा आहे, बरोबर. परिघ आणि एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ, ते सुद्धा फाइंड करायचं आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, r 7 सेंटीमीटर आहे. डायमीटरचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला? 2r. सांगा r ची किंमत किती आहे? 7 आहे. मग 7 टू जा किती होणार? 14 सेंटीमीटर. ही काय झाली? डायमीटर. काय झालं? डायमीटर. सेकंड मध्ये सर्कम्फरन्स विचारला. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय r, त्रिज्या दिलेली असताना. मग 2 ला 2 कॅरी करणार आपण. पायची किंमत तुम्हाला सांगितली मी 22/7 केव्हा घ्यायची? त्रिज्या जर r च्या पटीमध्ये असेल, 7 च्या पटीमध्ये असेल तर. त्रिज्या ऑलरेडी 7 आहे म्हणून पायची किंमत किती घेणार आपण? 22/7 आणि त्रिज्या आहे 7. 7 ला 7 काय झाले या ठिकाणी? कॅन्सल, बरोबर. हे तुम्ही कॅन्सल करू शकता. आणि 22 गुणिले 2 यांचा जर गुणाकार केला आपण तर तो किती आला? 44 सेंटीमीटर. ही काय असणार? सर्कम्फरन्स. काय आला तो? सर्कम्फरन्स. आणि त्यानंतर काय आहे? एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पाय r स्क्वेअर, बरोबर. आता मला सांगा पायची किंमत किती आहे? 22/7, 22/7. r चा स्क्वेअर आहे. r चा स्क्वेअर 7. 7 चा स्क्वेअर किती आहे? 14 आहे. केव्हा? 7 तुम्ही 2 वेळेस लिहिले तरी चालतो, काही अडचण नाही. 7 ला 7 काय झाले? कॅन्सल. काय काय राहिलं? 22 इंटू 7. 22 आणि 7 चा गुणाकार करा. किती? 154. आणि एरिया असल्यामुळं तो स्क्वेअर फॉर्म मध्ये हे युनिट त्याचं, मग त्यांचं किती आलं? 154 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड मिनिटामध्ये जर पाहिलं आपण तर डायमीटर दिलेली आहे आपल्याला. डायमीटर दिली आहे सर्कलची 20 सेंटीमीटर. काय काय करायचं आहे? रेडियस. पहा, डायमीटर दिलेली आहे 20 सेंटीमीटर. रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे r. सर्कम्फरन्स म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? c. त्यानंतर एरिया, क्षेत्रफळ म्हणजे काय? a. एवढ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आता डायमीटर 20 असताना पहा d बरोबर 2r आहे. तर r बरोबर काय असेल? d/2. कारण रेडियस त्रिज्या जी आहे व्यासच्या काय असते? निमपट. सो आता डायमीटर किती आहे? 20. त्याला 2 ने डिवाइड करा तुम्ही. किती आन्सर? 10. म्हणजे त्रिज्या जी आलेली आहे r ती किती सेंटीमीटर आली? 10 सेंटीमीटर.
आता हे तुमची चॉईस आहे की तुम्ही त्रिज्येवरून परीघ काढायचा आहे का व्यासवरून काढायचा आहे. बरोबर. आता त्रिज्येवरून कसं काढायचं हे तर आपण शिकलो. आता व्यास दिलेला असताना क्षेत्रफळ आणि परीघ डायरेक्ट काढायचं आपल्याला. बरोबर. मग सांगा सर्क्युम्फरन्स म्हणजे परिघाचा फॉर्म्युला कोणा संदर्भात? व्यास संदर्भात. काय बरं? पाय डी. काय आहे? पाय डी. जसं की तुम्ही इथं पाहू शकता व्यास दिलेला असेल तर सर्क्युम्फरन्सचा फॉर्म्युला क्रमांक 3 काय आहे? पाय डी. आणि पायची किंमत आता मात्र इथं पहा 20 ही संख्या 7च्या पटीमधली आहे का? नाही. मग अशा वेळेस पायची किंमत घेताना कोणती किंमत वापरणार आपण? 3.14 म्हणून 3.14 ला आपण कशाने गुणणार? डायमीटर 20 ने गुणणार. मग आता 314 दुनी 628 येते लक्षात. त्यानंतर हा शून्य दशाचा तसा दशांश नंतर किती स्थळ आहेत? 2. मग 2 दशांश स्थळानंतर दशांश दिला या शून्याला काहीच किंमत नाही. मग जे सर्क्युम्फरन्स म्हणजे परिघ आहे तो किती सेंटीमीटर आला? 62.8 सेंटीमीटर है ना. 62.8. फायनली काय करायचं आपल्याला? एरिया. एरिया सुद्धा आपण व्यासावरून काढू. आता एरिया व्यासावरून काढायचा असेल तर आपण कोणता फॉर्म्युला घेणार? फॉर्म्युला नंबर 5 काय आहे? पाय डी स्क्वेअर अपॉन 4 आणि दॅट्स वाय इथे लिहिन मी पाय डी स्क्वेअर अपॉन 4. पायची किंमत इथे जी किती होती तीच घेणार आपण. किती आहे? 3.14. डी स्क्वेअर. डी किती आहे? 20. स्क्वेअर म्हणल्यावर किती वेळेस लिहायचंय तुम्हाला? 2 वेळेस. आणि डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4 5 जा 20. 3.14 ऍज इट इज घेऊ आपण. 20 पंचे 100. आणि हा तुम्हाला नियम माहित असेल. इथं 2 शून्य आहे. दशांश नंतर किती स्थळ आहेत? 2 स्थळ आहेत. म्हणजे 2 स्थळाला 2 दशांश कॅन्सल झाले. आन्सर थेट किती? 314. हा एरिया आहे म्हणून काय लिहिणार आपण? सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट इज द आन्सर.